संजय केनेकर यांच्या हस्ते घाटी परिसरातील महाबली हनुमान मंदिर येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी आरतीकडे राजकीय पाऊल म्हणून बघू नका, ही सनातन हिंदू धर्माला जिवंत ठेवण्यासाठी व हिंदू धर्माची परंपरा असल्यामुळे आरती आयोजित करण्यात आली होती। यासह महानगरपालिका निवडणुकीत शिंदे सेना बरोबर युती न झाल्यास आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे आमदार संजय केनेकरांनी सांगितले। या आरतीचे नियोजन शेरखान शिबू यांनी केले होते। भैया 5 मिनट आरती चालू लगा महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। आज शनिवार आहे, आपण महाबली हनुमानांची महाआरती केली, काय साकडं घातलं? खर तर महाआरती ही महानगरपालिकेची निवडणूक म्हणून बघून चालवलेली नाहीये, एक मोठं अभियान आहे। देश संस्कृतीला खऱ्या अर्थाने जागण्यासाठी या राष्ट्राच्या धारोवर, या राष्ट्राच्या संस्कृतीला प्रत्येक युवकाला जोडण्यासाठी या महाआरती आहे। माझा देश हा संतांचा आहे, क्रांतिकारकांचा आहे। हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा देश छत्रपती संभाजी महाराजांचा आहे। खऱ्या अर्थाने ज्यांनी एक राष्ट्रीय धारोवर दिले, त्या संस्कृतीला जपण्यासाठी ही महाआरती आहे। निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचरणाला लक्षात ठेवून, संतांच्या आचरणाला लक्षात ठेवून, क्रांतिकारकांच्या आचरणाला लक्षात ठेवून या देशाची धारोवर टिकवण्यासाठी, या देशाच्या संस्कृतीला उजागर करण्यासाठी आम्ही ही महाआरती घेतोय। निश्चितपणे देशातला एक आणि एक युवक या संस्कृतीशी जोडला पाहिजे। देश जर उभा करायचा असेल तर या देशाची धारोहार, राष्ट्रीय धारोहार, संस्कृती हिला अंगीकारलं गेलं पाहिजे, तरच हा देश उभा राहील, हा समाज उभा राहील आणि जो कार्यकर्ता हे अंगीकारतो त्याचं घर उभं राहील। आणि त्याच्यामुळे मुळातच ही संकल्पना आहे। आपण भाजपचे आमदार आहात, महायुतीची अजून नुसती बोलणी चालू आहे, महायुती होईल का, काय वाटतं? खरं तर महायुती करण्याची पूर्णपणे भूमिका भारतीय जनता पार्टीने अंगीकारलेली आहे, परंतु ज्या पद्धतीने ही महायुती आम्ही करण्याचं ठरवलं, त्या पद्धतीने जर ही महायुती त्या वाटचालीनं नाही चालली तर कितपत यश मिळेल हे मला सांगता येणार नाही। पण निश्चितपणे हिंदू मतांमध्ये विभागणी होऊ नये, गैर जिहाद्यांनी याचा फायदा उठवू नये, राष्ट्रविरोधकांनी याचा फायदा उठवू नये, संस्कृतीला लाथाळणाऱ्यांनी याचा फायदा उचलू नये, म्हणून ही युती करणं चालू आहे। खरं तर जिकडं तिकडं या महाराष्ट्राचे कॅप्टन देवेंद्रजी फडणवीस आणि पीच कमळ, या पीचवर कोणीही चौके छक्के मारू शकतात, म्हणून भारतीय जनता पार्टी आज मजबूत असा पक्ष आहे आणि त्यामुळे एकमेव पक्ष आहे जो की राष्ट्राच्या
सांस्कृतिक धारवाला घराघरापर्यंत नेण्याचं काम करतोय. आज माजी महापौर रशीद मामूंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं वक्तव्य केलं, मी एवढा मोठा झालोय का भाजपला माझ्या नावाचा उपयोग करून सगळी निवडणुकीला सामोरे जावं लागतं. खर तर दुर्दैव वाटतं त्या उभाटाचं की एका लँड जिहाद्याला महापौर असताना या शहराची जमीन ज्यानं खाल्ली, गरिबांच्या प्लॉट ज्यांनी खाल्ले, त्यांचा सहारा या उभाटा शिवसेनेला घ्यावं लागतं. हे दुर्दैव आहे. बाळासाहेबांच्या आत्म्याला किती दुःख होत असेल वरती. त्यांनी पाहिलं की या रशीद मामू सारख्या चोर माणसाला पक्षात घ्यावं लागलं. पक्ष जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही कोणाकोणाचा सहारा घेणार? राष्ट्रद्रोहांचा, जे संस्कृतीला लाथाळताना जे हिंदुत्वाचे विचार मातीत घालण्याचं स्वप्न पाहतात त्यांना जर तुम्ही अंगीकारलं तर निश्चितपणे ही छत्रपती